जलगांव के चोपड़ा तहसील में फर्जी फसल बीमा घोटाले का मामला सामने आया है। पुलिस ने 13 ई सेवा केंद्र संचालकों के खिलाफ केस दर्ज किया है। मामला केले की फसल बीमा से जुड़ा है। जांच में खुलासा हुआ कि बिना खेती किए ही फर्जी तरीके से बीमा निकाला गया। 2025-26 में किसानों को बैंक और ई सेवा केंद्रों के जरिए बीमा करने के निर्देश दिए गए थे। जांच में गड़बड़ी मिलने के बाद कार्रवाई की गई। अड़ावत में 3, चोपड़ा शहर में 9 और चोपड़ा ग्रामीण में 1 आरोपी पर मामला दर्ज हुआ है। इस फर्जीवाड़े से सरकार को करीब 30 करोड़ रुपए के नुकसान की आशंका है। पुलिस मामले की जाँच कर रही है। फळपीक विमा जी योजना 2025-26 साठी केळी पिकाला लागू होती, त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी अंबिया बहार केळी लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी या विमा योजनेमध्ये सहभाग नोंदविणे अपेक्षित होते। यासाठी शेतकऱ्यांना अर्ज ऑनलाईन करण्यासाठी बँकेतनं जर कर्जदार शेतकरी असेल तर बँकेतनं त्यांनी तो विमा काढणं अपेक्षित होतं आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी CSC सेंटर जे आपले ई सुविधा केंद्र म्हणून आपण ओळखतो, येथून जे काही आपले आवश्यक कागदपत्रे आहेत ते कागदपत्र घेऊन त्या CSC सेंटरवरनं विमा योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक होतं। या अनुषंगाने आपल्या तालुक्यामधून साधारणतः 18,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी या विमा योजनेसाठी नोंदणी केलेली होती। प्रत्यक्षात आपल्या तालुक्याचे केळी पिकाचे सरासरी क्षेत्र पाहता आणि एकंदरीत केळी पीक विमा योजनेसाठी नोंदणी झालेली याची आकडेवारी ही वस्तुनिष्ठ नसल्या कारणास्तव यासोबतच आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये देखील इतर तालुक्यांमध्ये पण हीच परिस्थिती असल्या कारणास्तव महाराष्ट्र शासनाने सदर विमा कंपनीस MRSAC जी नागपूर येथे संस्था आहे त्यांच्याकडून प्रत्यक्ष लागवडीखालील क्षेत्र पडताळणीबाबत जी काही माहिती उपलब्ध झाली त्या अनुषंगाने आपल्याला जे काही निर्देश प्राप्त झाले त्यामध्ये साधारणतः ज्या CSC केंद्रांनी अर्ज केलेल्यापैकी 100पेक्षा जास्त अर्ज हे क्रॉप नॉट फाउंड किंवा ओव्हर इन्शुरन्स असल्याबाबत निदर्शनास आले अशा केंद्र चालकांवर CSC सेंटर चालकांवर गुन्हे नोंदवण्याच्या बाबत माननीय आयुक्त कृषी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने आपल्या चोपडा तालुक्यामध्ये एकूण 13 CSC केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। या योजनेच्या माध्यमातून अडावत पोलीस स्टेशनला साधारणतः 3 केंद्र चालकांवर, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला 1 केंद्र चालकावर आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनला 9 CSC केंद्र चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। एकंदरीत या प्रकरणामध्ये सदर योजनेमध्ये जो काही शासनाचा अनुदानाच्या स्वरूपात हिस्सा जातो त्यामध्ये एकंदरीत आपल्या तालुक्याचे राज्य हिस्साचे 17 कोटी आणि केंद्र हिस्साचे 13 कोटी असे एकूण 30 कोटी रुपये एक फसवणूक करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सदर केंद्र चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत आणि आता पुढील तपासाअंती जे निष्कर्ष निघतील त्या अनुषंगाने संबंधितवर कार्यवाही करणे शासनाचे निर्देश आहेत। CSC केंद्र चालक जे शासनमान्य एक यंत्रणा आहे, या योजनेच्या माध्यमातून जे काही मार्गदर्शक सूचनेनुसार संबंधित शेतकरी कागदपत्र आणून नोंदणीसाठी येईल ते कागदपत्रांची पडताळणी करून त्यांनी ही सर्व नोंदणी प्रक्रिया करणं अपेक्षित होतं। यामध्ये मुख्यत्वे करून त्यांचा जमीन धारणेचा एक 7/12 स्वयंघोषणा पत्र किंवा ई-पीक पाहणी असलेल्याचा पुरावा, यासोबतच जिओ टॅग केळी लागवड केलेले फोटो, हे सर्व त्यांनी पडताळणी करून संबंधित शेतकऱ्याचा अर्ज अपलोड करणं अपेक्षित होतं। आता तपासाअंती ही जबाबदारी CSC केंद्रांनी कशा पद्धतीने पार पाडली किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आपल्या संबंधित CSC केंद्रांवरनं नोंदणी करून का रिजेक्ट पोझिशनला आले किंवा का म्हणून ते क्रॉप नॉट फाउंडला आले, या संबंधित त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने शासनाने तशा मार्गदर्शन किंवा आदेश आम्हाला केलेला आहे।